नमस्कार, मी अविनाश जगताप हाऊसिंग हेल्पवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत 2 BHK आणि 3 BHKतला मोशीतला एकदम थोडा बिगेस्ट कार्पेट म्हणू शकता तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला डबल एक्सेल साईज कार्पेट एरिया मिळणार आहेत. कार्पेट एरिया, बजेट, लोकेशन, त्याचबरोबर ती ॲम्युनिटी, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा जर आला असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर आत्ता बघूया आपण. तुम्हाला हा 3 BHK दाखवतो मी, 1078. जसं सेम सेम कार्पेट एरिया आहे. आता तुम्हाला लिव्हिंग साईज दाखवतो मी. लिव्हिंग साईज जशी तुम्ही एंट्री केली, लिव्हिंग साईज बघू शकता तुम्ही, जवळपास 11x20. 11x20 चे लिव्हिंग साईज मॅक्झिमम ठिकाणी अवेलेबल नाही. हा लिव्हिंग साईजचा एरिया तुम्हाला दिसतो इथपर्यंत. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे. हा झाला लिव्हिंगचा एरिया. लिव्हिंगला अटॅच आहे तुम्हाला हे किचन. किचनचा पार्ट हा ओपन किचन आहे, ओपन कॉन्सेप्टमध्ये. इकडच्या साईडला विंडो आहे. इथं तुम्हाला सिंगल टॅप दिसतो, पण इथं तुम्हाला 2 टॅप असतील. एक तुमचं इंटरनली वॉटर आणि दुसरं जे आपल्या PCMCचं कॉर्पोरेशनचं पाणी. हे दोन्ही पण प्लॅटफॉर्म आहेत. आणि हे बघा, वॉशिंग मशीनसाठी इथं पॉईंट दिलेला आहे. जरी इथला पॉईंट नाही आवडला तरी मी दुसरं प्रोव्हिजन कुठं आहे ते पण सांगतो, कारण फ्लॅटच एवढा मोठा आहे, स्पेसची कमीच नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, या इकडं आता आपण बघूया आपली बाल्कनी. सगळ्यात मोठी गोष्ट आहे बाल्कनी. एवढा मोठा फ्लॅट म्हणल्यानंतर बाल्कनी पण तशी पाहिजेत ना बॉस. 10x10 किती? 10x10ची आहे ही बाल्कनी. आता ह्या बाल्कनीचं जर साईज बघितली तुम्ही तर ह्याच्यामध्ये स्क्वेअरमध्ये आहे. तुम्ही वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही डिझाईन करू शकता. याच्यामध्ये वेल सेटअप होऊन जाईल इंटिरियरमध्ये. आपण बघणार आहोत आता तुमचा. आता लिव्हिंग साईज एवढी आहे, किचन पण मोठा आहे, स्पेशियस आहे. सगळ्यात पहिला येतो तुमचा हा म्हणजे गेस्ट बेडरूम. याची साईज तुम्हाला मिळते 10x11ची. तुम्हाला इकडं वॉशरूम दिलेला आहे आणि त्याचबरोबर ती इकडच्या साईडला आहे वॉर्डरोबचा स्पेस. आता मॅक्झिमम ठिकाणी काय होतं, फ्लॅट मोठा म्हणला की भरपूर जणांच्या घरी पाहुणे असतात, गेस्ट असतात, नवीन येणारे किंवा सेपरेट 2-3 कपल राहणारे. त्यांच्यासाठी पहिली गेस्ट रूम अशी असते की पहिल्यांदा सेपरेट सगळ्या गोष्टी. ॲक्सेस तर बाल्कनीचा आहेच, त्याचबरोबर ते टॉयलेट्स पण आहे इनबिल्ट. त्यामुळे ह्या फ्लॅटचं महत्त्व अजून जास्त वाढतं आपल्याला. आणि हा आहे तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम. बघा, इथं स्पेस पण खूप भरपूर दिलेला आहे तुम्हाला ह्या एरियात पण. इथं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमची इथं इन्स्टॉल करू शकता वॉशिंग मशीन पण ह्या एरियामध्ये पण. खूप चांगल्या पद्धतीने स्पेस दिलेला आहे. हा स्पेस तुम्हाला यूज करायचा तुम्हाला इथं तुमच्या डायनिंग टेबलसाठी. हा वाला इथं नाही आवडला तर तुम्ही तिथं गणपती बाप्पाच्या समोर पण करू शकता एकदम छान पद्धतीनं. तुम्ही वॉशिंग मशीनचा पॉईंट तुम्हाला सांगितला. सगळ्यात पहिले बघून घ्या तुमच्या मुलांची बेडरूम. इथं बघितलीच पाहिजे. अरे वा, किती मस्त लाईट हलतोय तो. जाऊ द्या, साईज बघून घ्या. 10x11ची जवळपास. 10.8 आहे म्हणजे जवळपास 11 झाला. याची साईज पूर्णपैकी आहे. आता बघूया आपण तुमचा मास्टर बेडरूम, जो की सेकंडवाला आहे. आणि सगळ्यांना मास्टर बेडरूम म्हणले की प्रत्येकाला बाल्कनी हवीच असते. तर आज आपण बघणार आहोत तुमची बाल्कनीची साईज. ही वाली 4.5x6ची मस्त बाल्कनी आहे. आणि अटॅच टॉयलेट बाथरूम पण बघा. टॉयलेट बाथरूम पण साईज मोठी आहे, छोटी काहीच नाही आहे फ्लॅटमध्ये. आता तुम्हाला सांगतो, हा बघितला 3 BHK 1078. तर 2 BHKचे कार्पेट एरिया मी तुम्हाला सांगणार आहे. 2 BHK कार्पेट एरिया ज्यावेळेस तुम्ही बघतायत ना, या किचनमध्ये आपण किचनमध्ये डिस्कस करू, सगळ्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. 2 BHKचे कार्पेट एरिया आपल्याकडे आहेत 750, 800, 850. येस, 850 पर्यंतचा पण तुम्हाला 2 BHK अवेलेबल आहे. आणि 3 BHK मध्ये तुम्हाला सांगतो 950, 1000, 1050 आणि 1078 हे एवढ्या कार्पेट एरिया अवेलेबल आहेत. ॲम्युनिटीजमध्ये गार्डन, क्लब हाऊस, जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, मल्टीपर्पज हॉल, त्याचबरोबर ती सिनियर सिटीजन पार्क, कवर्ड कार पार्किंग, सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग आहेत, फक्त स्विमिंग पूल सोडून. येस, कारण का प्रत्येकांचे वेगवेगळे ओपिनियन आहेत त्याच्यामुळं. ॲम्युनिटी झाल्या. लोकेशन तुम्हाला सांगायचे, पिंपरी चिंचवड मध्ये प्रोजेक्ट येतो हा, मुळशीमध्ये सिटी प्रायड स्कूलच्या बाजूलाच आहे. आणि तिसरी गोष्ट राहिली प्राइसिंगची. प्राइसिंग 3 BHK तुम्हाला जातो 80 लाखामध्ये, ऑल इन्क्लुडिंग. थोडंसं निगोशिएबल होऊन जाईल. आणि 2 BHK डिपेंड आहे तुम्ही कुठला घेताय. स्टार्टिंग प्राइस आहे 7 लाखापासून, त्याच्यामध्ये तुम्हाला 800चा कार्पेट एरिया पण मिळतो. डिपेंड आहे तुम्ही कधी व्हिडिओ बघताय. ह्या प्राइसिंग फक्त व्हॅलिड असतील 1 मंथसाठी, त्यानंतर पण व्हेरिएशन होऊ शकतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि तुमचे क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.